नांदुरा येथे महाविकास आघाडी विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं। त्यानिमित्त आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यामध्ये माजी आमदार चैनसुख संचेती यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं। राज्यामध्ये महाविकास आघाडी विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं। नांदुरा तालुक्यात विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वात एक दिवसीय आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला। महिलांवरील वाढते अत्याचार तसंच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व महाजनादेशाचा शिवसेनेने केलेला अपमान याबद्दल माजी आमदार चैनसुख संचेती यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं। शेतकरी कर्जमाफीबाबत महाआघाडी सरकारचं चुकीचं धोरण व वाढत्या महिला अत्याचारांचा निषेध भाजपने केला। ते महिलांसाठी सुरक्षा नाही, शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे आणि त्याचबरोबर जनादेशाचा विश्वासघात केला अशा या सरकारला पायदळी उतरवण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करणार आहे। आणि जे विकासाची कामं होती ती सर्व विकासाची कामं ज्याचे GR निघालेले आहे, देवेंद्र फडणवीस सरकार यांनी GR काढले आहेत, त्या सर्व विकास कामांना मग जलयुक्त शिवार योजना असो, स्वर्गीय नानाजी देशमुख या जलसंजीवनी योजना असो, पोखरा योजना असो, मागील त्याला शेततळे अशा प्रकारची योजना, नदीचे पुनर्जीवन, गाडीचे बांध, नाला रुंदीकरण या सर्व शाश्वत सिंचनाच्या योजना या ठिकाणी त्याला स्थगिती देण्याचं काम या सरकारने केलं। म्हणून हे स्थगिती सरकार याला सुद्धा पाय उतार केल्याशिवाय आता भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही। हेच या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला जनतेच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे। आज नांदुरा येथे प्रचंड अशा प्रकारच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज धरणे आंदोलन या ठिकाणी करीत आहे। मी या स्थगिती सरकारचा धिक्कार करतो आणि शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार करतो, निषेध करतो। यावेळी तालुक्यातील व शहरातील बहुसंख्य भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।